नमस्कार, मी डॉक्टर राजेश राजोरे, आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्ती. सरळ सरळ भाग 76 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय पाऊस थांबला. पाऊस थांबला, शेतकऱ्यांचा श्वास अडला असा आहे. बारिश के बूंदों से खेतों की आस जुड़ी होती है, किसानों की हर सांस में फसल की प्यास जुड़ी होती है. फसल की प्यास जुड़ी होती है. नमस्कार. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर पूर्णपणे ओसरल्याने खरीप पिकाची चिंता वाढली आहे. या वर्षी सुरुवातीलाच पाऊस उशिरा आल्याने पेरण्या लांबल्या. त्यामुळे शेतातील जवळपास सर्व कामे 3 ते 4 आठवडे उशिराने सुरू झाली. त्यात आता पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. मधल्या काळात झालेल्या पावसामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई अनेक भागात जाणवत नसली तरी शेती पिकांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक भागात कमी पाण्यात तग धरणारे तणही सुकू लागले आहेत. तर पिकांची अवस्था किती गंभीर असेल याची कल्पना करता येते. पावसाने दडी मारली की ज्यांच्या शेतांना विहीर, शेततळे, कालवे किंवा अन्य सिंचन सुविधा आहेत असे शेतकरी स्प्रिंकलर अथवा साधनाच्या माध्यमातून पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची पिके काही प्रमाणात तग धरून आहेत. पण ज्या शेतांच्या जवळ नदी, धरण किंवा तलाव असूनही सिंचनाची सुविधा नाही अथवा विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध नाही, त्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पाऊस लांबणे ही निसर्गाची बाब आहे, पण पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्याला पर्यायी पाणी उपलब्ध करून देणे ही व्यवस्था आणि शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दशकात सिंचन क्षमता वाढली असली तरी पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचे प्रमाण पाहता ती आजही अपुरी आहे. नदी, धरणे आणि तलाव यामध्ये पाणी असतानाही ते शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक कालवे, उपसा सिंचन योजना, वितरण व्यवस्था आणि स्थानिक पातळीवर सुविधा सक्षम नसतील तर जलसाठ्याचा शेतकऱ्याला अपेक्षित फायदा मिळणार कसा? अलीकडेच राज्य शासनाने विदर्भातील 62 सिंचन प्रकल्पांसाठी 3,476 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यामध्ये अपूर्ण बंधारे, उपसा सिंचन योजना, कालवे तसेच पाणी वितरण व्यवस्थेच्या सुधारणांचा समावेश आहे. 19 ऑगस्ट रोजी या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यात सध्या 234 सिंचन प्रकल्पाची कामे सुरू असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. राज्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यास सुमारे 3,45,000 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण होण्याचा अंदाज शासनाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात अनेक सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून अपूर्ण आहेत. अनेकदा एक प्रकल्प पूर्ण होण्याआधीच नव्या प्रकल्पाची घोषणा होते. रखडलेल्या प्रकल्पांचा खर्च वाढत जातो, सुधारित मान्यता मिळत जाते आणि हजारो कोटी रुपये खर्च होऊनही अपेक्षित सिंचन क्षमता निर्माण होत नाही ही गंभीर बाब आहे. सिंचन प्रकल्पाच्या कामात वेळेचे बंधन, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होतो का? कालवा पूर्ण असून पाणी वितरण व्यवस्था सक्षम नसेल किंवा पाणी शेतापर्यंत पोहोचत नसेल तर प्रकल्पाचा मूळ उद्देशच अपूर्ण राहतो. म्हणूनच केवळ धरणे बांधणे पुरेसे नाही. धरणांपासून कालव्यापर्यंत, कालव्यापासून पाणी वाटप व्यवस्थेपर्यंत आणि तेथून थेट शेतापर्यंतची संपूर्ण सिंचन साखळी सक्षम करणे गरजेचे वाटते. वास्तविक सिंचन प्रकल्प हा केवळ पाण्याचा प्रकल्प नाही, तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकासाचा पाया आहे. शेतकऱ्याला खात्रीने पाणी मिळाले तर वर्षातून 2 किंवा 3 पिके घेण्याची संधी निर्माण होते, उत्पन्न वाढते. त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन यासारखे जोडधंदे विकसित होऊ शकतात. शेतकऱ्याच्या हातात पैसा आला की गावातील बाजारपेठला चालना मिळते. कृषी सेवा, वाहतूक, छोटे उद्योग आणि व्यापार यांना गती मिळते. म्हणजेच शेताला पाणी मिळाले की केवळ पीक वाढत नाही, संपूर्ण ग्रामीण अर्थचक्र गतिमान होते. पाऊस आपल्या हातात नाही, परंतु पावसाचे पाणी अडवणे, साठवणे आणि ते शेतीपर्यंत पोहोचवणे आपल्या हातात आहे. मग हा प्रश्न आहे की पावसाची वाट पाहणारा महाराष्ट्र आपण कधीपर्यंत पाहणार?
पाणी आहे पण शेतापर्यंत पोहोचत नाही. शेवटी या आशयाचा एक शेर आठवतो, किसान की आंखों में फिर से हरियाली का ख्वाब हो, किसान की आंखों में फिर से हरियाली का ख्वाब हो, हर खेत तक पानी पहुंचे, हर खेत तक पानी पहुंचे, तभी गांव खुशहाल हो, तभी गांव खुशहाल हो. नमस्कार.